कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। दापोली तालुक्यातील कड्यावरच्या गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी, दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास, सीसीटीव्हीत चोरट्यांची हालचाल कैद। चालकाचा ताबा सुटताच गाडी घरात घुसली, शेडसह वाहनांचे मोठे नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बसवलेली एअरबिन ही आधुनिक यंत्रणा आता वादाच्या केंद्रस्थानी, वाहतूक कोंडी वाढली, नियोजनावर प्रश्न। आणि रुपेश कोलते यांना मानाचा पुरस्कार जाहीर, यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2026 बहाल, सौर ऊर्जा क्षेत्रातील कार्याचा झाला गौरव। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीची घटना उघडकीस आली आहे। 14 एप्रिलच्या पहाटे साधारण 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडत त्यातील रोख रक्कम लंपास केली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। विशेष म्हणजे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची हालचाल कैद झाली असून त्या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। कोकणातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात चोरी झाल्यानं भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। मंदिराच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। महाड तालुक्यातील शिरगाव परिसरात दुपारच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला। महाडच्या दिशेने येत असलेल्या कारचा चालकाचा ताबा सुटल्याने थेट गाडी रस्त्यालगत असलेल्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली। या भीषण धडकेत शेडसह पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 2 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार कार दादली गावाच्या हद्दीत असताना हा अपघात घडला। धडक इतकी जोरदार होती की गाडी थेट घराच्या शेडमध्ये शिरली। या घटनेत घरमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मते अतिवेगाने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच महाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। पनवेल महानगरपालिकेने वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बसवलेली एअरबिन ही आधुनिक यंत्रणा आता वादाच्या केंद्रस्थानी आली आहे। रोडपाली सिग्नल चौकात उभारलेल्या यंत्रामुळे वाहतुकीचा सिग्नल पूर्णपणे झाकल्या गेल्याने वाहन चालकांना सिग्नल दिसेनासा झालाय। त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। महापालिकेने शहरातील 10 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक यंत्रासाठी सुमारे 94 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे। एकूण प्रकल्पाची किंमत तब्बल 9 कोटी 42 लाख रुपये आहे। या यंत्राद्वारे हवेतील धूळकण आणि कार्बन शोषून हवा शुद्ध करण्याचा उद्देश आहे। मात्र प्रत्यक्षात नियोजनाच्या अभावामुळे रोडपाली येथे वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झालाय। काही ठिकाणी ही यंत्रणा सुरू नसल्याने प्रकल्पाच्या प्रभावीतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। दरम्यान महापालिकेच्या पर्यावरण विभागाने संबंधित यंत्र हलवण्याचा विचार सुरू केला असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पहिली गोष्ट, महानगरपालिकेचा जो हवेची गुणवत्ता येण्यासाठी एअरबिन लावलेल्या आहेत, याची जागा जी निश्चित केली होती ती सिग्नलवर केलेली होती। वारंवार मी 8 दिवसापासून तिथल्या अधिकाऱ्यांना प्रदूषणाचे बोलवलं होतं। त्यावेळी ते माहिती दिली की 10 आपण हवेची गुणवत्ता तपासणीसाठी यंत्रणा बसवलेली आहेत आणि ती कुठे कुठे बसवली ती माहिती घेतली। तर माहिती घेतल्या मलाही माहिती मिळाली तर तुम्ही पाहा तिथेशी का नॅशनल हायवेच्या आणि सिडकोचा जो सर्कल आहे रोडपालीच्या कासाडी नदीच्या तिथेशी तो हवेचा गुण बसवलेला आहे। कधी दुर्घटना घडल्यावर त्याचा परिणाम किती मोठा होणार आहे आणि त्याची एकाची किंमत जर पाहिली तर 94 ते 95 लाख रुपये एकाची किंमत आहे। माझी माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे आणि याच्या संदर्भात मी पत्र सुद्धा आयुक्त साहेबांना आता देत आहे का तुम्ही या ठेकेदारासहित त्या अधिकाऱ्यावर सुद्धा एक कारवाई करण्यात यावी। कारण अधिकाऱ्यांनी सुचवल्यावर ठेकेदार ती तशी बसवणं असतं का ठेकेदाराची मनमानी आहे का?
मग इथे या महानगरपालिकेमध्ये काय चाललेलं आहे हे मला पडलेला प्रश्न आहे. कारण मी विरोधी पक्षनेता झाल्यापासून एकीकडे पाहतोय तर दवाखान्यामधली कळंबोलीमधलं उदाहरण दाखवलं तुम्हाला. पुन्हा तुम्हाला मी आणखी घनकचऱ्याबद्दलचं उदाहरण दाखवलं. मी कुठे ओला सुका कचरा करत नाही ना. आता हे प्रदूषणाबद्दल आपण बक्षीस मिळवलंय. महाराष्ट्रामध्ये आपण पहिला नंबर मिळवतोय पर्यावरणावर. पनवेल महानगरपालिकेमार्फत प्रदूषणाच्या हवा प्रदूषणावर कारवाई करण्यासाठी एकूण 10 एअरबिन आपण प्रस्तावित केले होते. त्यापैकी एक पनवेल मुंब्रा हायवेवरील रोडपालीचा जो सिग्नल आहे तिथील एक जागा आपण निश्चित केली होती. तर ते निश्चित करतेवेळी आपले अधिकारी पण संबंधित तिथं त्या ठिकाणी पाहणी करून आले होते. तर जी स्थळ सुचवलं होतं ते स्थळ त्या सिग्नलपासून थोडंसं एक 4-5 फूट अंतरावर होतं. आणि पण ज्यावेळी वर्क ऑर्डर दिल्यानंतर कंत्राटदार त्या ठिकाणी काम करण्यास आला तर ते काम करतेवेळी त्याने ते सिग्नलच्या बरोबर समोर ते बसवलं गेलं. तर ते अनावधानाने झालेली बाब आहे आणि हे जसं आत्ता महापालिकेच्या निदर्शनास आलेलं आहे तसं आम्ही ते त्वरित इतरत्र स्थानांतरित करण्याची आम्ही कारवाई करत आहोत. आणि यासाठी कोणताही खर्च महानगरपालिकेच्या तिजोरीत होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. आणि नागरिकांच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी तर हे तात्काळ आपण शिफ्ट करण्याची कारवाई करणार आहोत. एकाची किंमत किती असे किती एकूण बसवलेले आहे? एकूण पनवेल महानगरपालिकेमार्फत 10 एअरबिन आपण बसवण्यात आले होते आणि 10चा टोटल प्रोजेक्ट कॉस्ट मेंटेनन्स सहित 5 वर्षाच्या मेंटेनन्स सहित अंदाजे 9,45,00,000च्या आसपास आहे. आणि म्हणूनच ही आता शिफ्टिंगची कारवाई करताना अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर पक्ष काम करत असल्याचं सांगितलंय. महारक्तदान शिबिर हा त्याच समाजकारणाचा एक भाग असल्याचं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषेबाबत बोलताना महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर नाट्यगृह भाडेवाढीच्या मुद्द्यावर बोलताना कुठल्या नाट्यगृह संकुलाच्या भाडेवाढीबाबत मागणी झाली आहे याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलंय. मराठी भाषेचा मंत्री आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझं देखील हेच म्हणणं आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे. जसं परराज्यातले काही अधिकारी महाराष्ट्रामध्ये येतात परंतु त्यांना ट्रेनिंग देत असताना असं सांगितलं जातं की मातृभाषा शिकली गेली पाहिजे. ते जसं मराठी शिकतात तसं बाकीच्यांनी देखील मराठी शिकावं ना. त्याच्यामध्ये का मराठीबद्दल ॲलर्जी असण्याचं काही कारण नाही. आणि प्रताप सरनाईकांनी जो निर्णय घेतला आहे तो त्याने प्रत्यक्षात उतरून दाखवलेला आहे. फक्त मराठीवर शिवसेना राजकारण करत नाही याचं हे प्रतीक आहे. पुढच्या नाट्य संकुलाची भाडं होऊ नये अशी त्यांनी मागणी केली मला माहीत नाही. परंतु मुंबईमध्ये जर यशवंत नाट्य मंदिर जे आमच्या स्वतःच्या मालकीचं आहे त्याचं भाडं फक्त 10,000 रुपये आहे. आज मी रत्नागिरीमध्ये आहे. इथलं देखील नाट्यगृह AC सकट जर वापरायचं गेलं तर त्याचं देखील भाडं कमी आहे. आम्ही हे सोलारवर आणलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाडी कमी झालेली आहेत. मुंबईमध्ये काही नाट्यगृह ही अवाच्या सवा भाडी घेत आहेत याची देखील मला कल्पना आहे. महानगरपालिकेला त्या बाबतीत आम्ही विनंती करू. महारक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे एक फार मोठी पार्श्वभूमी आहे. ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजनं असं जाहीर केलं की रक्तदान कोणीतरी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करते. त्याचाच एक भाग म्हणून महारक्तदान शिबिर हे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलं होतं. परंतु सिव्हिल हॉस्पिटलनं आम्हाला अशी सूचना केलेली आहे की यावेळी फक्त आम्ही 250 बॉटल घेतो आणि जी काय हजारभर बॉटलची नोंद झालेली आहे किंवा होणार आहे ते आम्ही टप्प्याटप्प्यानं रक्तदान करू. परंतु पुन्हा एकदा शिवसेनेनं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जनसामान्यांच्या अडचणी असतील त्याच्यासाठी शिवसेना ही धावून जाते आणि त्याचं आज प्रतिबिंब या संपूर्ण रत्नागिरीमध्ये उमटताना आपल्याला दिसतं. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक रुपेश चंद्रकांत कोलते यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2026 हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने सौर ऊर्जा क्षेत्रातील तसेच सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. शून्यातून सुरुवात करत प्रामाणिकपणा, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर रुपेश कोलते यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी 60% व्यवसाय आणि 40% सामाजिक बांधिलकी या तत्वावर काम करत समाजाला परत देण्याचा प्रयत्न केला आहे. सौर स्ट्रीट लाईट आणि ऊर्जा जनजागृतीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रात कार्य विस्तारले. मराठी तरुणांनी व्यवसायात उतरून एकमेकांना सहकार्य करावे हा संदेश त्यांनी दिला आहे. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढेही अधिक जिद्दीनं आणि प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याची भावना रुपेश कोलते यांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रोहा तालुक्यातही जल्लोषात पार पडली। सिद्धार्थनगर बौद्ध जैन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभा रोहा यांच्या वतीने गेल्या 5 दशकाहून अधिक काळापासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही तितक्याच दिमाखात साजरी करण्यात आली। रोहा शहरात डीजे आणि डॉल्बीच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत बाबासाहेबांची आकर्षक प्रतिकृती थाटात फिरवण्यात आली। विशेष म्हणजे या मिरवणुकीत शिस्त, संयम आणि आनंदाचा सुंदर संगम पाहायला मिळाला। अध्यक्ष विकास शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात असून प्रत्येक वर्षी नागरिकांचा उत्साह अधिक वाढताना दिसत आहे। या मिरवणुकीत सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। रोह्यातील हा जयंती सोहळा सामाजिक एकात्मता आणि बंधुतेचा संदेश देणारा ठरला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव सिद्धार्थनगर बौद्ध जैन पंचायत समिती रोहा तालुका व भारतीय बौद्ध महासभा रोहा तालुका या सामाजिक व धार्मिक संघटनेच्या वतीने सिद्धार्थनगर रोहा या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे तसेच रोहा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे तसेच उपाध्यक्ष अहमद हसन दर्जी, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले। सकाळच्या सत्रामध्ये बुद्ध विहारामध्ये बुद्धवंदना व सामाजिक कार्यक्रम संपन्न झाला। तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक संपूर्ण रोहा शहरातून फिरवली। या कार्यक्रमाला सर्व समाज घटकांचा सहयोग राहिला। रायगड जिल्ह्यासह रोहा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रोहा बौद्ध समाज युवा संघ रायगड, यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन, आदिवासी ठाकूर सामाजिक उन्नती संस्था आणि आदिम जमात कातकरी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले। या उपक्रमाला युवक, युवती आणि महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला। अनेक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली तर अनेकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। समाजहितासाठी अशा सेवा आणि मानवतावादी उपक्रमांची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही अशा सामाजिक कार्यांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आणि जयंतीच्या निमित्ताने आपण समाजापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम या संघटनेने केलं। तुमचं कौतुक करावं तुमचं गौरव आहे। या ठिकाणी आपल्या भावी पण आहेत त्यांनी आदिवासी समाजाची पहिली संघटना आहे तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवत। आज मनापासून आनंद होतोय की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी बोलवले। बरेच डॉक्टर आपल्याला सदैव मदत करायला असतात, आज डॉक्टर झाले। आपल्याला चांगल्या लोकांची भर या गावामध्ये पडतोय आणि आता पुढं शासनाने सुद्धा एक कार्यक्रम घेतलेला आहे की तो आरोग्य संपर्क आणि असा जो उपक्रम आहे तो लोकांना घरोघरी जाऊन आपल्याला सेवा द्यायची आहे। त्यांच्या हातात फक्त ज्ञानाची तलवार आहे। त्यांच्या विचारांमध्ये जी ताकद आहे ती कुठल्याच भीतीपेक्षा लहान नाही, म्हणून कोणी पुढे येत नाही। डॉक्टर बाबासाहेब त्या रस्त्याने पुढे पुढे जातात, तिथे पुढे एक मोठा डोंगर आहे, उंच डोंगर आहे। तो डोंगर ज्ञानाचा आहे, तो डोंगर पुस्तकांचा आहे आणि त्या डोंगराच्या शिखरावर एक खुर्ची आहे। डॉक्टर बाबासाहेब त्या पूर्ण डोंगरावर हळूहळूपणे चढतात, त्या शिखरावर जातात, त्या खुर्चीवर जाऊन बसतात आणि हे इतर लोक फक्त त्यांच्याकडे बघत राहतात असह्य। ह्याचा अर्थ काय की सत्यावर, ज्ञानावर कोणाचीही मात होऊ शकत नाही। असे आपले थोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असं हे व्यक्तिमत्व, असा हा यांचा ऑरा, अशी ही यांची प्रभा। अशा या थोर व्यक्तीच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम घेतला। मला इथे येण्याची तुम्ही संधी दिली यासाठी मी खूप खूप आभारी आहे। विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती
या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. 135व्या जयंती आज जगभरात विविध उपक्रमांनी साजरी होत असतानाच आज रोहा तालुक्यामध्ये बौद्ध समाज युवा संघ रायगड, त्याचप्रमाणे यंग युनिटी असोसिएशन, त्याचप्रमाणे आदिवासी ठाकूर उन्नती महासंघ, त्याचप्रमाणे आदिम कातकरी समाज संघटना रोहा, या विविध संघटनांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही एक उपक्रम राबवत आहोत. तो म्हणजे रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, असे विविध शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आज जी तपासणी आहे ही सगळी मोफत आहे आणि युवा संघाचे ही आपण म्हणतो एक त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे आणि मोठी जबाबदारी घेतली. त्यासाठी मी माझा सहकार्य त्यांना छोटा सहकार्य दिलेला आहे आणि ही आपली संघटना अशीच कार्यरत राहो आणि असे उपक्रम राबवत राहो. आम्ही त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करू, सहकार्य करू, अशी मी त्यांना ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सब बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.